हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं 1.5 फूट जागेच्या वादातून एका पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांनी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या मारहाणीत 8 महिन्यांच्या गरोदर महिलेसह अन्य सदस्य जखमी झाल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय। विशेष म्हणजे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रभावामुळे आणि राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय। अखेर घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचं सांगितलं जातंय। हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावात अंगणातील 1.5 फूट जागेच्या वादातून 2 भाऊबंद कुटुंबामध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आलाय। तक्रारदार तन्वीर मुजावर यांच्या कुटुंबाचा आरोप आहे की पोलीस दलात कार्यरत असलेले खुदबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी दुपारी वादग्रस्त जागेवर जेसीबीद्वारे काम सुरू केलं। न्यायालयाचा जैसे आदेश असल्यानं काम थांबवण्याची विनंती केल्यानंतर वादाला सुरुवात झाली। यानंतर शिवीगाळ करत काठ्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या मारहाणीत तन्वीर मुजावर यांच्यासह त्यांची 8 महिन्यांची गरोदर पत्नी आसमा मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान मुजावर जखमी झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले। जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान उपचार सुरू असतानाच तक्रारदारांच्या घरावर दगडफेक आणि मोडतोड केल्याचाही आरोप करण्यात आलाय। रात्री उशिरा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कुटुंबाची फिर्याद तत्काळ नोंदवून घेण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे संतप्त कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली। घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि पत्रकारांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी सुरू असून दुसऱ्या बाजूची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।